हाय हॅलो नमस्कार. वर्सटल अमृतामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कसे आहात सगळे? आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कुठेतरी ट्रिपला जायचंय, पटकन कुठेतरी काहीतरी अ, खाणं पॅक करून घेऊन जायचंय, कुठेतरी खूप लांबचा प्रवास करायचा आहे. असं सगळं आदल्या दिवशी ठरवतो, उद्या काय प्लॅन करायचंय, सगळी तयारी वगैरे करून ठेवतो आणि अचानक आपला गॅसच संपतो. तेव्हा आपण काय काय करू शकतो? त्यातली एक आयडिया जी मला आली आहे आणि जे मी अनुभवलंय, ती मी एक छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज. बघूयात ती काय. आता परवाच मला एका इव्हेंटला जायचं होतं आणि आदल्या दिवशी मी सगळी तयारी करून ठेवली होती, की पराठे छान चीजमध्ये घालून असा रोल करून वगैरे ते सगळ्या माझ्याबरोबर माझ्याबरोबर माझ्या टीमसाठी पण मी घेऊन जाईल. असा विचार केला, सकाळी सगळी तयारी केली आणि अनफॉर्च्युनेटली सिलेंडर संपला. जो की अनपेक्षित होता. मग तेव्हा घरात फक्त ब्रेड होता आणि बाकी काहीच सुचत नव्हतं मला. आणि व्हेजिटेबल्स होत्या, ज्या जनरली माझ्या फ्रिजमध्ये असतात सगळ्या व्हेजिटेबल्स. मग त्या दिवशी मला ही रेसिपी सुचली, की ब्रेडचे सँडविचेस करून घेऊ शकतो आपण, जे की टिकतात पण आणि म्हणजे पटकन खराब होत नाहीत. प्रवासामध्ये अ, अगदी खूप जास्त ऊन असेल किंवा अ, अ, फार एसी वगैरे मध्ये तुम्ही राहणार नसाल, बाहेर आपण आउटडोअर शूट्सना किंवा कशाला जातो, तर तेव्हा सुद्धा खूप युजफुल आहे असं मला वाटलं. आणि ते आपण भरपूर क्वांटिटीत करून घेऊन जाऊ शकतो आणि त्याला फक्त म्हणजे लाईट लागतात. सो लाईट जनरली मुंबईत तर कधी जात नाहीत, त्यामुळे आपण या माध्यमातनं उपाशी नाही राहणार इतकं नक्की, आणि आपल्या बरोबर आपल्या घरातल्यांची किंवा टीमची काळजी घेऊ शकतो. सो मला मिळालेलं हे खूप बेस्ट ऑप्शन आहे. मी यासाठी झिरो मैदा ब्रेड, मिल्क ब्रेड माझा फेवरेट आहे, हाच वापरते. शक्यतो मी ब्रेड फार खात नाही. जर कधी खाल्ला आणि वापरला तर हा झिरो मैदा ब्रेड आहे माझा, जो वापरते. यासाठी आपण कोबी घेतलाय मी. यात स्वीटकॉर्न घालू शकता. हे बेबीकॉर्न आहे. आणि तिन्ही कलरच्या कॅप्सिकम माझ्याकडे अवेलेबल होत्या म्हणून मी त्या घातल्या. ही झुकिनी आहे आणि पनीर. हे सगळे सॉसेस आहेत. आता तुमच्याकडे ऑप्शन आले की तुम्हाला कुठला सॉस वापरायचा आहे, फक्त मेयोनीज मध्ये करायचंय किंवा फक्त कुठल्या तरी एका पर्टिक्युलर तुमच्या आवडत्या सॉसमध्ये करायचंय, ते थोडंसं मिक्स करून करू शकता. सॉसनी होतं काय, सॉसनी ओलावा निर्माण होतो आणि मग तुम्हाला खायला, एक तर तो ब्रेड कोरडा असतो, त्यात तुम्हाला खायला खूप कोरडं कोरडं होत नाही. या पर्पजने मी हे थोडेसे सॉसेस त्याला थोडस एक सॉफ्टनेस आणण्यासाठी म्हणून वापरते. आता बघूयात आपण हे मी करणार कसं आहे. आपण हे जेवढ्या पोर्शनचं करायचंय तेवढं सगळं मिक्स करून घेऊयात आधी. ओके, दॅट्स इट. पिंच ऑफ सॉल्ट. हा थोडा स्वीट असतो मस्टर्ड सॉस. सो हा थोडा हा थोडा आणि हा चीज सॉस. हे आपण छान मिक्स करून घेऊया. एकदम क्विक होणारी रेसिपी आहे. म्हणजे तुमच्याकडे भाज्या पटकन चिरलात की फक्त सॉसेस मध्ये ऍड करायच्या, ब्रेडला लावायचं बटर आणि त्याच्यावर छान ब्रेडवर टॉपिंग करून ठेवून देऊ शकता ओव्हन मध्ये किंवा टोस्टर मध्ये. यात मी थोडस ब्लॅक पेपर टाकते.
फ्लेवर यायला. ह्यात तुम्ही ऑरिगॅनो पण ऍड करू शकता. हा माझ्याकडे टोस्टर आहे. हा क्लीन करून ठेवते मी वेळच्या वेळी, म्हणजे त्याच्यात काही चिकटलेलं असतं ते खराब होत नाही. याला आपण थोडस बटर लावून घेऊयात, म्हणजे ब्रेड चिकटणार नाही आपला. आणि हे बटन चालू करून, याची एक ती सिस्टम आहे की हा लाईट हा दोन्ही लाईट चालू झाले की समजायचं हा गरम झालाय. मग आपण हे सँडविच बनवायला घेऊयात, ते मी त्यात ठेवीन. ओके, कट. बटरनी होतं काय, बटरनी ना थोडस क्रीमी आणि बटरी जो काही फ्लेवर येतो. आता यात गार्लिक बटर येतं, तेही तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला जे छान वाटेल ते लावा, नो प्रॉब्लेम. आपण तसंही रोजच्या आयुष्यात एकमेकांना बटर लावतच असतो. सो इथे थोडं जास्त झाल्याने काही फरक पडत नाही, हे आपल्या पोटातच जाणार आहे. सो आय डोंट नो, मी काही कंजूसी करत नाही कधी बटरमध्ये. मला प्रचंड आवडतं ब्रेड बटर. हा, फॅट्स खूप असतात, पण कधी कधी नसतं एवढा विचार करायचा. बिंदास आपल्याला जे वाटतं ते खायचं प्यायचं, मजा करायची. कसं आहे, कधी कधी गोड खायची इच्छा होते आपल्याला. पाणीपुरी तर म्हणजे सगळ्यांनाच आवडते. पाणीपुरी, पावभाजी, मस्त असं तवा पुलाव वगैरे असं छान वरपून खावासा वाटतो. तर त्यावेळेस बिंदास खायचा, पण क्वांटिटी कमी, आणि कुठल्या वेळेला खाते ते खूप मॅटर करतं. खूप उशिरा खाणार असाल तर त्याच्या पुढे 3 तास तरी झोपायचं नाही कंपल्सरी. आपलं जेवण पचायला 3 ते 4 तास लागतात आपल्याला. सो शक्यतो ते टाळायचं. क्रेविंग आलं तरी दुपारी तुम्हाला काय खायचं ते खा. दिवसभरात कसं असतं, जी काही ऊर्जा वापरली जाते ना आपल्या शरीराची, त्याला त्या त्या गोष्टी जेव्हा गरजेच्या असतात, किंवा त्या त्या गोष्टी आपल्याला जेव्हा तेव्हा खाव्याशा वाटतात ना, त्या इच्छा कधीच मारायच्या नाही. त्यांनी होतं काय, आपलं माइंड आणि आपण जे म्हणतो ना आपले हेल्दी हॉर्मोन्स, ज्याच्यासाठी ते खूप गरजेचं असतं, हॅपी हॉर्मोन्स. सो मी असंच करते, मी हे फॉलो करते. आणि मी तेव्हा कसलाही डाएट वगैरे असं काही पाळत नाही, फक्त वेळा पाळते आणि क्वांटिटी, पोर्शन ऑफ क्वांटिटी तुम्ही किती खाताय, म्हणजे काय पोर्शन मध्ये खाताय खूप महत्वाचं आहे. तो पोर्शन सांभाळा, वेळा सांभाळा, आणि काही खा. ओके, थोडस वर एक जस्ट त्याचा कोरडेपणा जायला. ह्याचा लाईट मगाशीच ऑन होऊन बंद झालाय आता. सो हे गरम झालंय. सी, आपण आता डायरेक्ट हे ठेवूयात. हे ठेवताना बी केअरफुल, गरम असतं. ओव्हन मध्ये तुम्ही काय डायरेक्ट ठेवू शकता. आता वाट बघूयात, मला आत्ताच खूप भूक लागायला लागली. वाजलाय, हे झालंय. आता आपण हे, वाव, हा कलर आय जस्ट लव्ह. खूप आवडतो मला हा कलर, सॅफ्रॉन ब्राऊन. येस, आता आपण प्लेटिंग करूयात. माय फेवरेट. हे गरम गरमच कट करायचं जनरली, म्हणजे कसं ते पटकन क्रिस्पी असतं ना, छान कट होतं. बस.
डॅन. हे प्लेटिंग झालंय आणि तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. मला कधी खाते असं झालंय. वेट, एक बाईट खातेच. गरम आहे. फॅन्टाब्युलस. तुम्हाला ही माझी झटपट आपला गॅस संपल्यानंतरची रेसिपी कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून कळवा. आणि व्हर्सटाईल अमृता ह्या माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या अशा अनेक व्हर्सटाईल व्लॉग्स तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकेन. आणि थँक्यू, तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देताय. तुम्ही खूप 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 प्रेम करताय आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर कायम असू देत. ब्लॉग्सला सपोर्ट करत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.